नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण बकऱ्याचं मटण 1 किलो करून बघूया। चुलीवर करत आहे। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची, हळद मीठ घालायचं, मटण वाफवून घ्यायचं, त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं। त्यासाठी मसाला घेतलेले तीळ, जिरे, खोबरे, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कांदा भाजायला ठेवलेला आहे। त्या कांद्यामध्ये आपण खोबरं वगैरे सगळं घालून भाजून घ्यायचं आहे। छानपैकी तेल टाकून भाजून घ्यायचं सगळा मसाला। हा मसाला चांगला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा। शेवटी खसखस टाकायची। हे सर्व भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। हे बघा असं वाटून घ्यायचं। मटण शिजलेलं आहे। आपण सुक्कं मटण चुलीवर बनवून घेऊया। त्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घेऊया। मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। त्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला टाकून घेऊया। कोल्हापुरी मसाला टाकल्यानंतर चांगलं कोथिंबीर टाकायची, वरती परतून घ्यायचं। शिजलेलं मटण टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आता शिजलेलं मटण टाकून शानी चांगलं वाफवून घ्यायचं, परतून घ्यायचं। हे बघा आपलं तर मटण कसं छान शिजलेलं आहे, सुक्कं मटण। आता रस्सा करून घेऊया चुलीवर आपण। कांदा टाकून घेऊया। कांदा चांगला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा। मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। कोल्हापुरी मसाला टाकून घेऊया। कोथिंबीर टाकून घ्यायची। छान रस्सा तयार होतो बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं। धन्यवाद।